नशीबवान मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो असं की गाडीतून जात असताना रुद्रप्रतापच्या वडिलांचा म्हणजेच नागेश्वरचा हात आता पाहिलेला असतो गिरिजा, आणि मग गिरिजाला लगेचच आठवायला लागतं की तिचं घर जळत होतं आणि ती कुणाचा तरी हात खेचत होती वगैरे, सगळं तिला आठवत असतं. आता ते पुसट आठवत असल्यामुळे गिरिजाला आता त्या गोष्टींची भीती वाटायला लागते आणि गिरिजा आता घाबरलेली असते. ती आता डोळे मिटून घेते. इतक्यात त्या ठिकाणी रुद्रप्रताप येतो. रुद्रप्रताप गिरिजाला विचारतो, काय हो, काय झालं? त्याबरोबर गिरिजा म्हणते, ते मी नाही, काय नाही, मला सांगा तुमचा फोन कुठे, तुम्ही फोन का उचलत नाही आहात? त्यावर रुद्र म्हणतो, अहो ते काय नाही, ते सोडा, मला सांगा तुम्ही काय बाहेर करताय? त्यावर गिरिजा सांगते, अहो तो माणूस सापडला ना आतमध्ये. रुद्र म्हणतो, काय सापडला? अहो मग इथे काय करतोय आपण, चला आतमध्ये लवकर. आणि मग आता रुद्र हा गिरिजाला घेऊन तिकडनं बाहेर यायला लागतो. त्याबरोबर आता इथे गिरिजा आणि रुद्र लगेचच त्यांच्या दुकान मालकाला सांगायला लागतात की हा माणूस खूप वाईट आहे, हा मुलींचे फोटो काढतो कपडे बदलतानाचे, आणि मी खोटं नाही बोलत आहे मालक, अहो मी खरंच बोलते, या माणसाने खूप मुलींचे फोटो काढलेत आणि हा खरंच खूप नीच आणि नालायक वृत्तीचा माणूस आहे खरंच. तर तो मालक म्हणत असतो की मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवू, आणि तो मॅनेजर जो असतो तो म्हणत असतो की नाही मी असं काही केलेलंच नाही आहे, ही गिरिजा खोटं बोलते. त्याबरोबर रुद्रप्रताप म्हणतो, ठीक आहे, ती खोटं बोलत असेल, तिच्यावर तुम्ही विश्वास ठेवूच नका मालक, पण 1 मिनटं थांबा, हा व्हिडिओ बघा, कमीत कमी याच्यावरती तर तुम्ही विश्वास ठेवू शकता ना. आणि मग रुद्रप्रताप आता दुकान मालकाला व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये स्पष्टपणे आता असं दिसत असतं की तो जो आहे तो माणूस आता मुलींचे खरोखर फोटो काढत असतो. आणि आता ते बघितल्याच्या नंतर इथे रुद्रप्रताप म्हणतो, आता तर दुसरीकडे आपण पाहतो की आता जी सगुना मावशी आहे तिच्या घराच्या दारावरती आता नागेशचं बॅनर ती कामगार लोक लावत असतात. आता ही गोष्ट गिरिजा सगुना मावशी बघते आणि सगुना मावशीला खूपच जास्त राग येतो. सगुना मावशी लगेचच त्या माणसाला ओरडते आणि म्हणते, ए भाड्या, हे काय करतोयस रे? त्याबरोबर तो म्हणत असतो, अहो साहेबांनी आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे, सगळीकडे त्यांची पोस्टर्स लावायची आहेत, तर मग आम्ही पोस्टर लावतोय. त्यावर सगुना म्हणते, मग मी तुझं थोबाड फोडलं तर तुला चालेल काय? त्याबरोबर तो म्हणतो, अहो असं का बोलताय? त्यावर लगेचच ती म्हणायला लागते, ह्याचं पोस्टर लावायचं नाही तर काढ चल. त्यावर तो म्हणतो, अहो पण का नाही लावायचं पोस्टर? त्यावर ती म्हणते, मी सांगितलं ना, काढतोस का हाणू आता तुला? आणि मग ती लगेचच त्या माणसाला मारायला लागते. त्याबरोबर तो माणूस म्हणतो, अहो काय करताय हे बाई तुम्ही? आणि मग आता ती लोक दोघंजणं तिकडनं पळून जातात. त्याबरोबर आता इकडे मावशीला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो आणि आता सगुना मावशी जी आहे ती रागातच त्याचं बॅनर ते फाडणार असते, पण परत विचार करते की नाही, याच्यामुळे मी माझे हात खराब करून घेणार नाही. आणि मग ती लगेचच नागेश्वरच्या फोटोवरती चिखल फेकते आणि म्हणते, आज तुझ्या फोटोवरती चिखल फेकलाय, एक दिवस तुझा थोबाड बी मी असंच काळं करणार आहे, तू लक्षात ठेव, तुझी गाठ माझ्याशी आहे. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, माझं सुखाचा संसार तू देशोधडीला लावलायस, त्यामुळं मी तुला इतक्या सहजासहजी सोडायची नाही, गाठ माझ्याशी आहे, ह्या बाईशी आहे, तू विसरला असशील. त्याबरोबर आता आपण दुसरीकडे पाहतो की इथे आता जी गिरिजेची मैत्रीण असते ती म्हणत असते, अरे नालायका, तुला लाज नाही वाटत का रे, तू फोटो? आणि ती आता लगेचच त्या मॅनेजरला मारायलाच सुरुवात करते. आता मॅनेजर मार खात असतो, कारण जर त्याने काही नाटक केलं तर त्याला माहीत असतंच की लोक मला आणखीन बेदम मारतील. त्याबरोबर आता तो कसा बसा तिकडनं पळ काढण्याचा प्रयत्न करतो. लोक त्याला पकडायला मागावर जाणार, इतक्यात तिकडनं समोरून पोलीस येतात आणि थेट पोलीसच आता त्याला पकडून आतमध्ये घेऊन आलेले असतात. आता पोलीस जसंच त्याला आतमध्ये घेऊन येतात तसं तो म्हणत असतो, अहो साहेब सोडा मला, साहेब सोडा. पण पोलीस त्याला म्हणतात, पोरींचे फोटो काढायचा खूप शौक आहे का रे तुला, चल आतमध्ये. आणि मग आता ते त्याच्या गचांडीला धरून त्याला खेचतच आतमध्ये घेऊन येतात. त्याबरोबर आता लगेचच इकडे गिरिजाची मैत्रीण पोलिसांना सांगत असते, अहो साहेब, हा तोच नालायक माणूस आहे जो मुली अंघोळ करताना त्यांचे फोटो काढतो, अश्लील माणूस आहे हा, एकदम अश्लील, नीच. त्याबरोबर आता रुद्रप्रतापसुद्धा म्हणायला लागतो, साहेब तुम्हाला यावेळेस जो माणूस मिळाला आहे तो योग्य आहे. त्याबरोबर आता लगेचच इन्स्पेक्टर साहेब रुद्रला म्हणतात की साहेब, अहो हा आम्हाला मिळालेला नाही आहे, तर तुम्ही याला
सापडवून दिलेला आहे आम्हाला, खरोखर तुमचे खूप खूप मनापासून आभार. त्यावर रुद्र म्हणत असतो, अहो जर आभार मानायचेच असतील तर माझे नाही, तुम्ही यांचे आभार माना. यांच्यामुळेच तुम्हाला तुमचा गुन्हेगार सापडलाय. खरं तर या अशा लोकांना शोधून काढण्यासाठी आणि सरळ करण्यासाठी जगात ह्या अशा मुलींची खूप गरज आहे. आणि तो मग गिरिजाकडे बघतो. आता इन्स्पेक्टर साहेबसुद्धा गिरिजाला धन्यवाद म्हणत असतात आणि मग लगेचच म्हणतात, याचं काय करायचं ते आम्ही बघतो. तुला मुलींचे खूप फोटो काढण्याचा शौक आहे ना रे, चल आता तुझे फोटो आम्ही काढतो चौकीवर, असं म्हणत आता ते त्याला घेऊन जातात. त्याबरोबर आता दुकानात असलेली सगळी माणसं गिरिजाच्यासाठी टाळ्या वाजवतात. तर रुद्रप्रतापला हे सगळं बघून खूप छान वाटतं, त्याला आनंद होत असतो गिरिजासाठी लोकांना टाळ्या वाजवताना बघून. त्याबरोबर आता लगेच जो दुकानाचा मालक असतो तो येतो रुद्रप्रतापकडे आणि त्याला म्हणतो, खरंच थँक्यू सो मच, आज तुमच्यामुळे आमच्या दुकानाची इज्जत राहिली. त्याबरोबर लगेच रुद्र म्हणतो, अहो हे सगळं मी नाही, हिने केलं आहे. त्यावर लगेचच ते दुकान मालक गिरिजाच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि गिरिजा बाळा, आपल्या दुकानाची आज तू लाज राखलीस असं म्हणतात. गिरिजा म्हणत असते, अहो मालक म्या. त्याबरोबर दुकान मालक तिकडनं निघून गेलेले असतात. गिरिजाला मात्र सगळ्यांनी खूप कौतुक केलेलं असतं. त्याबरोबर रुद्रप्रताप आता म्हणायला लागतो, कोणीतरी म्हणालं होतं बाबा की काहीतरी कबूल करणार म्हणून हा गुंड पकडला गेल्यावर, पण काय बरं कोण म्हणालं होतं. गिरिजाला आठवतं की ती म्हणाली होती की जर रुद्रने ह्याला पकडून दिलं तरच ती म्हणेल की रुद्र हिरो आहे म्हणून. त्यावर गिरिजा म्हणते, कोण म्हणालं होतं बरं. ती मुद्दाम नाटक करायला लागते. इतक्यात तिकडे लगेचच तिची मैत्रीण येते आणि म्हणत असते, अगं गिरिजे असं काय करतीस, तूच म्हणाली होतीस ना की तू म्हणशील म्हणून हे हिरो आहेत. हां, मी तर आधीच कबूल केलं आहे, आता तू बी पटकनी कबूल करून टाक की हे हिरो आहेत म्हणून. आहेत की नाही हिरो. त्याबरोबर मग गिरिजा लगेचच हळू आवाजात म्हणते, हां ठीक आहे. त्याबरोबर रुद्र म्हणतो, काय म्हणालात, ऐकू आलं नाही हो. त्यावर गिरिजा म्हणते, हां केलं मान्य. रुद्र म्हणतो, काय मान्य केलं. त्यावर गिरिजा म्हणते, केलं मान्य, तुम्ही हिरो आहेसा म्हणून. त्याबरोबर रुद्रप्रताप म्हणतो, खरंच थँक्यू. त्याबरोबर गिरिजा म्हणते, अहो तुम्ही कसलं थँक्यू म्हणताय, मीच तुम्हाला थँक्यू म्हणलं पाहिजे, तुमच्यामुळं ते गुंड पकडलं गेलं ना. बरं थँक्यू असं म्हणत ते रुद्रला हात मिळवायला हात पुढे करतो. रुद्रसुद्धा हात पुढे करतो. दोघांचे हात एकमेकाच्या हातात असतात. रुद्र काही गिरिजाचा हात सोडत नसतो. रुद्रला गिरिजा बाय म्हणते तरी रुद्र बाय म्हणूनही तिथेच उभा असतो गिरिजाचा हात पकडून. त्याबरोबर आता गिरिजाची मैत्रीण त्या दोघांचे हात सोडवते एकमेकाच्या हातातनं आणि म्हणते, बाय म्हणली ती, मान्य बी केलं तिनं तुम्ही हिरो हायसा म्हणून. त्यावर रुद्र तिकडनं निघून जातो. तर गिरिजाची मैत्रीण मागून रुद्रला बघून किस करत असते. तर गिरिजा लगेचच म्हणते, ए चल कामाला लाग, कामाला आहेत आपल्याकडं, चल लवकर. आणि मग ती गिरिजाला आता तिच्या मैत्रिणीला घेऊन कामाला लागते. तर इकडे आता मोनू म्हणत असतो, अरे बा काय करतोयस हे, अरे बा मी काय विचारायलोय, कशापायी करायलायस हे. त्यावर त्याचा बा त्याला काही सांगत नसतो. इतक्यात गिरिजा त्या ठिकाणी आलेली असते. गिरिजासुद्धा आता तिच्या बाबांना विचारायला लागते, अहो बाबा काय करताय तुम्ही, हे काय चालू आहे हे सगळं. मोनू अरे काय हे समज. तर गिरिजाचे बाबा म्हणत असतात, तो चिखलही नको, तो खराटाही नको आणि काय बी नको, चिखलच नको दारात, नको चिखल दारात. आणि मग ते सगळा चिखल साफ करत असतात. तर गिरिजा म्हणत असते, अहो बाबा मी आहे ना, तुम्ही तो खराटा द्या बरं माझ्या हातात इकडं. अहो द्या ना बाबा, मी बघते काय करायचं ते, तुम्ही नका करू हे सगळं प्लीज, तुम्ही जा. त्याबरोबर मोनू म्हणत असतो, अगं तायडे त्या खराट्याचं नशीब केवढं थोर आहे की त्याला आपल्या बाचा हात लागल्यात, तुला ठावं तरी आहे का. त्यावर आता लगेचच गिरिजा म्हणते मोनू. त्याबरोबर मोनू म्हणतो, अगं तायडे मी बरोबर बोलायलोय, खराट्याचं नशीब लय थोर आहे, त्याला आपल्या बाचे हात लागलेत नवं म्हणून. तर इकडे आता दुसरीकडे रुद्रप्रतापची जी आई आहे ती पूजेची सगळी तयारी करायला घेते आणि ती आता पूजेसाठी लागणारी फुलं, पूजेसाठी लागणारा कापूर, पूजेसाठी लागणाऱ्या अगरबत्त्या, पूजेच्या होमाला लागणारं सगळं साहित्य, सगळं काही अगदी नोकरांना आणून द्यायला सांगत असते. नोकर पटापट तसं करतसुद्धा असतात. इतक्यात गुरुजी हे लगेचच नागेश्वरकडे येतात आणि नागेश्वरला म्हणत असतात, आजची पूजा आपण कशापायी घालायला लागलो आहे ते तुम्हाला माहीत आहे ना यजमान. त्याबरोबर आता लगेचच ते म्हणत असतात की गुरुजी तुम्ही आहेसा ना, मग आम्हाला कसं काय माहिती असणार आजची पूजा कशासाठी करतोय ते. त्यावर ते म्हणतात, अहो तुमच्या स्वप्नात येऊन देवीने स्वतः संकेत दिलाय, मग आपण देवीला शांत करण्यासाठी, तिचा कोप शांत करण्यासाठी आणि तुमची पापं नष्ट करण्यासाठी, तुम्हाला माफी मिळावी यासाठी आज आपण ही पूजा घालतोय. इतक्यात त्या ठिकाणी रुद्रप्रताप आलेला असतो. आता रुद्र त्या ठिकाणी येतो आणि लगेचच विचारायला लागतो, अहो बाबा आज ही अशी अचानक आपल्या घरी पूजा
आज काय कारण काय पूजा करण्यामागचं? त्याबरोबर लगेचच ते म्हणायला लागतात, अहो चिरंजीव, आम्ही तुमच्यासाठीच पूजा ठेवली आहे की तुम्हाला चांगली पत्नी मिळावी आणि तुमच्या आयुष्याचं सगळं सुख भलं व्हावं म्हणूनच. त्याबरोबर गुरुजी आता मनातल्या मनात म्हणत असतात की आजपर्यंत फक्त फेकत आला हा माणूस, कायम खोटंच बोलत असतो. त्याबरोबर लगेचच आता इथे बाबा गुरुजींना विचारतात, काय गुरुजी, बरोबर आणि खरं बोलायलो नव्हा आम्ही? त्याबरोबर गुरुजी म्हणतात, हो हो यजमान, तुमच्या तोंडातून कधी असत्य बाहेर पडेल का? त्याबरोबर रुद्रप्रताप म्हणत असतो, आमच्या बाबांच्या आशीर्वादामुळे, आमच्या आत्याच्या आणि आईच्या पुण्याईमुळे ह्या घरात येणारी मुलगी नक्कीच लक्ष्मीच्या पावलांनी येणार. त्याबरोबर लगेचच आता इथे रुद्रप्रतापला त्याचे वडील म्हणतात, म्हणजे तीच मुलगी ना जिची वाट पाहायला तुम्ही साडीच्या दुकानाबाहेर थांबला होतात? अहो चिरंजीव, तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कळालं नाही का की तुम्ही मुलीची वाट बघत होतात ते? अहो आम्हाला सगळं माहिती आहे. त्यावर रुद्र म्हणत असतो की नाही आहे, तसं काही नाही आहे बाबा. इतक्यात त्या ठिकाणी आत्या आलेली असते. तर आत्याला बघून लगेचच रुद्रप्रतापला त्याचे वडील म्हणतात, नाही ते सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्याही पोरीबरोबर फिरा, पण लगीन मात्र तुम्हाला तुमच्या आत्याच्या मनानंच करावं लागेल. कारण काय आहे, ह्या घरात येणारी पोरगी घराण्याला शोभेची, साजेशी असायला हवी नवं म्हणून. त्यावर आता रुद्र हा मनातल्या मनात म्हणत असतो की बाबा, तुम्ही जे ओळखलंय ते अगदी चोख आणि बरोबर ओळखलंय. मला तर ती आवडली आहे, फक्त आता बघायचं हे बाकी आहे की तिलासुद्धा मी आवडलो आहे का? त्याबरोबर आता लगेचच आत्यासुद्धा रुद्रला म्हणते, मी पण हेच म्हटलं आहे त्याला. त्यावर तो म्हणतो, आत्या, तुझ्या आणि बाबांच्या इच्छेविरुद्ध मी लग्नाला बोहल्यावर चढणारच नाही आहे. तर आता पुढे आपण पाहतो की इथे आता बाबा गिरिजाला सांगत असतात की मी सगळं अंगण एकट्यानं झाडून काढलं आहे, समधी साफसफाई केली बघ एकट्यानं. आणि मग आता ते खाली बसून घेतात. त्याबरोबर गिरिजा म्हणते, अहो बाबा, काय गरज होती एवढं समज करायची तुम्हाला, आणि कशापायी तुम्ही ऐकत नाही माझं? दारूचा नाद सोडा की, दारू पिऊन तुम्हाला काय मिळतंय? त्याबरोबर आता ते म्हणत असतात, तुम्हाला काय वाटतं रे, मी दारू काय माझ्या आनंदासाठी आणि समाधानासाठी पितो का? अरे पोरानो नाही. अरे तुमची आई जेव्हा मला सोडून गेली, माझा ह्यो संसाराचा डाव अर्ध्यावर मोडून गेली नवं, तेव्हा ह्या दारूनच मला माझं दुःख पचवाया मदत केली. आणि नंतर तिनं बी माझी पाठलाग सोडायचा बंद केला. आता ती मला सोडत नाही, मला तिला सोडायचं असलं तरी बी. त्यावर लगेचच गिरिजा म्हणायला लागते, अहो बाबा, पण तुम्ही स्वतःला कामात झोकून द्यायचा तरी प्रयत्न करा. तुम्ही स्वतःला जर कामामध्ये झोकून घेतलत ना, तर तुम्हाला दारूची आठवणच येणार नाही. खरंच, मी खरं म्हणालोय. अहो एवढी मोठी पोरं तुमच्या हाताखाली शिकली, स्वतःचं गॅरेज चालू केलं, मग तुम्हाला काय हरकत आहे? हे ऐकल्यावर गिरिजाचे बाबा तिकडनं आतमध्ये निघून जातात. तर गिरिजा मोनूला म्हणते, मोनू, मी जरा जाऊन आले. मोनू म्हणतो, आता कुठे चाललीस तू? त्यावर गिरिजा सांगते, अरे असं काय करतो, आज संकष्टी आहे ना, तर मग मी सुद्धा जरा देवी आईच्या देवळात जाऊन येते, जरा आपल्या भरभराटीसाठी प्रार्थना करते आणि बाबांना कुठे काम वगैरे मिळतंय का काही ते सुद्धा बघते. काय आलेच. आणि मग आता ती तिकडनं बाहेर पडते. तर आता इथे लगेचच रुद्रप्रतापसुद्धा आईचे आशीर्वाद घेत असतो. आई त्याला आशीर्वाद देते आणि टीका लावत म्हणते की चल प्रार्थना करूया, छान दिसतोयस. आणि मग आता आई प्रार्थना करत असते आणि ती म्हणत असते, देवी आई, माझ्या रुद्रच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी काही आडी आहे ती कायमची निघून जाऊ दे, एवढीच काय ती तुझ्या चरणी माझी प्रार्थना आहे. माझ्या रुद्रच्या मनात माझ्याबद्दल जे वाईट आहे ना ते नष्ट कर बाई. त्याबरोबर आता लगेचच रुद्रप्रताप हा आईला म्हणायला लागतो, आईसाहेब, अहो हे काय बोलताय तुम्ही? आमच्या मनात तुमच्याबद्दल काहीसुद्धा नाही आहे. खरंच अहो आई आहात तुम्ही आमच्या, उलट आमच्या मनात तुमच्याबद्दल फक्त प्रेम आणि मायाच आहे. फक्त उलट तुमच्याच मनात आम्ही. त्याबरोबर रुद्रप्रतापला आई विचारते, काय आमच्या मनात, बोल तरी रुद्र. त्यावर रुद्र म्हणतो, आईसाहेब, खरं तर या विषयावर आम्ही बोलायला नको, पण आम्हाला सगळं खरं ठाऊक आहे. आम्हाला माहिती आहे की तुम्हालाच असं वाटतं की तुमच्या चुकीमुळे आम्ही ह्या जगात आलो आहे, उलट त्यासाठी आम्हीच तुमची माफी मागतो. त्याबरोबर आता लगेचच आई म्हणायला लागते की रुद्र, अरे असं काही, पण तोपर्यंत रुद्र तिकडनं निघून जातो. आई म्हणत राहते, रुद्रप्रताप, हे सगळं तुझ्या आबांनी आणि तुझ्या आत्याने मिळून तुझ्या मनामध्ये उगाच भरवलं आहे. आम्हाला असं काही वाटत नव्हतं रे बाळा तेव्हा. तर दुसरीकडे आता गिरिजा ही मंदिरात जाऊन आलेली असते आणि आता ती मोनूला प्रसाद देत म्हणते, हे घे मोनू प्रसाद. आणि बाबा कुठं आहेत रे आपले? त्याबरोबर मोनू म्हणतो, बा गेलाय नोकरी हुडकाय. आता बघू नोकरी बा हुडकतोय का नंतर संध्याकाळच्याला आपल्यालाच बाला हुडकाय जावं लागतंय ते. त्याबरोबर मोनूने असं म्हटल्यावर गिरिजा म्हणते, मोनू असं बोलू नको रे सणासुदीच्या दिवशी.
त्याबरोबर आता मोनू म्हणत असतो, नाही बोलत बरं, चल तू खायला दे अजून. मग आता गिरिजा त्याला प्रसाद सगळा देऊन टाकते. तर आता इथे इन्स्पेक्टर भोसलेंनी फोन केलेला असतो नागेश्वरला आणि आता ते म्हणत असतात, काय नागेश्वर साहेब, अहो तुमचा सगळा काला चिठ्ठा उघडला आपल्यासमोर. डान्स बार मध्ये तुमच्या त्या ड्रायव्हरनं सदाशिवनं ज्याच्या समोर सगळं बोलून दाखवलं होतं का नाही 4 पॅक प्यायल्याच्या नंतर, तो आमचाच माणूस होता. त्यामुळं आमच्यासमोर आता तुमचा सगळा काही भूतकाळ आलेला आहे. लक्षात आलं नवं? त्याबरोबर आता ते म्हणतात, तुला ते पुराव्यांचं काय करायचंय ते कर, मी कोणाला घाबरत नाही, समजलं ना. त्याबरोबर लगेचच आता इकडनं पटकन भोसले साहेब म्हणतात, अंगत महाजन, देवकी महाजन. त्यावर लगेचच आता पुन्हा एकदा ते फोन कानाला लावतात. तर लगेच विचारायला लावतात, तुम्हाला तर आमच्याबद्दल सगळंच कळलं की. त्यावर आता भोसले साहेब सांगतात की हो, सगळं कळलंय, तुमचा इतिहास आम्हाला माहिती आहे, आता सेटलमेंट करूया. त्यावर नागेश म्हणतो, ठीक आहे करूया की सेटलमेंट, रात्री करूया. आम्ही तुम्हाला एक पत्ता देतो, त्या पत्त्यावर तुम्ही या, मग तिथं आपण सेटलमेंटचं काय करायचं ते बघून घेऊ. त्यावर आता लगेचच नागेश त्या ठिकाणाहून जायला निघालेला असतो. इतक्यात गुरुजी तिकडे येतात आणि विचारतात, अहो तुम्ही जाताय कुठे. त्यावर नागेश सांगतो, बळी द्यायला. आजच्या पूजेला बळी लागल ना. मग आम्ही बळी देऊन आलो, तुम्ही तयारी पूर्ण करा, तोवर आम्ही पोहोचतोच. आणि मग आता लगेचच तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता इकडे त्या ठिकाणी रुद्रप्रताप आलेला असतो. रुद्रप्रताप आता विचारायला लागतो की आबासाहेब कुठे गेले, पूजा अशी करायची आहे म्हणाले आणि अचानक निघून गेले, काही कळतच नाही आबासाहेबांचं, आम्ही फोन करून बघतो. आणि मग रुद्रप्रताप लगेचच फोन करून बघतो, पण आता नागेश्वर फोनसुद्धा उचलत नसतो. मग आई विचारते, गुरुजी आपण रुद्रला पूजेला बसवलं तर चालेल का. गुरुजी म्हणतात, नाही, आता आपल्याला इथे नागेश्वरच लागेल. त्याबरोबर आता इथे लगेच रुद्रप्रतापसुद्धा म्हणतो, नाही नाही आईसाहेब थांबा, आबांनी सांगितले ना पूजा करायची आहे तर तेच बसतील पूजेला, काय करायचं ते बघूया, आपण थोडा वेळ थांबू. त्याबरोबर लगेचच आता रुद्र तिकडनं गेल्यावर आत्या पुढे येते आणि आईला म्हणायला लागते, बघितलंस माझ्या लेकाला कोणाला काय द्यायचं आणि कोणाला कुठला मान ते बरोबर कळतं. आणि तिकडनं ती जाते. त्याबरोबर आई मनातल्या मनात म्हणत असते, हे एवढ्या लगबगीने गेलेत म्हणजे नक्कीच कोणाला तरी मारायला, कुठलं तरी पाप करायला किंवा कुठलं तरी पाप लपवायला गेले असतील. पण आज रुद्रसमोरसुद्धा येऊ दे त्याच्या वडिलांचा खरा चेहरा. देवी आई पाठीशी उभी राहा बाई. तर इकडे आता नागेश्वर हा भोसलेला म्हणत असतो, भोसले साहेब अहो सगळे पुरावे आहेत तुमच्याकडे आमच्या विरोधात, मग तुम्हाला हवं तरी काय. भोसले म्हणतो 10 कोटी. त्यावर रुद्रप्रतापचे वडील लगेच म्हणतात, ठीक आहे दिले 10 कोटी, पण तुम्हाला एक गोष्ट तर माहीत असेलच ना आमच्या इतिहासातली, आम्ही सगळी कांड जे काही केलेत ते रात्रीचेच केलेत. ते म्हणजे त्या अंगत महाजन आणि देवकी महाजनला मारलं तो दिवस बी रात्रीचा, त्या सदाशिवला मारलं तो दिवस बी रात्रीचा, आणि सगळे कांड रात्रीच करतो आम्ही. रात्रीचे फक्त 2च खेळ चालतात. त्यावर भोसले म्हणतो, कोणते. त्यावर नागेश्वर सांगतो, एक सावल्यांचा आणि दुसरा नागेश्वरचा. आणि मग आता नागेश्वर हा त्या भोसलेचा गळा आवळून त्याला मारत असतो. आता गिरिजा त्या ठिकाणून चाललेली असते आणि तिने आता इन्स्पेक्टर भोसलेचा आवाज ऐकलेला असतो. तिने येऊन बघितलेलं असतं. तिला नागेश्वर तर मारताना दिसलेला नसतो, तिला 2 सावल्या दिसलेल्या असतात. एक सावली दुसऱ्या सावलीचा गळा दाबत असते. मग आता ती धावत पळत चाललेली असते. इतक्यात रुद्रप्रताप तिला भेटतो. तर रुद्रला आता ती सांगायला लागते की अहो तिथे एका माणसाने एका माणसाला मारलं, ते सुद्धा गळा आवळून. त्याबरोबर रुद्र म्हणतो, काय तिकडे कसं शक्य आहे. बरं या आपण बघू ये. आणि मग आता तो गिरिजाला घेऊन त्यांच्याच गोडाऊनमध्ये जातो. आणि आता गिरिजाला ही गोष्टच माहीत नसते की हे रुद्रप्रतापचंच गोडाऊन आहे. रुद्र आणि गिरिजा तिकडे बघाबघ करत असतात, पण त्यांना तिथे कोणच दिसत नाही. आता रुद्रच्या पायाला त्याच्या वडिलांच्या हातात नेहमी जे ब्रेसलेट असतं ते लागतं. रुद्र ते ब्रेसलेट उचलतो आणि त्याला जरा आश्चर्यच वाटतं. रुद्र आता घरी आलेला असतो. तर आता घरात पूजा सुरू असते. रुद्र येतो आणि बाबांना विचारतो, बाबा आज तुम्ही आपल्या गोडाऊनवर गेला होतात का. त्यावर ते म्हणतात, अहो आम्ही कशाला जाऊ गोडाऊनवर, आम्ही तर इथं पूजेला बसलोय ना. त्याबरोबर रुद्रप्रताप म्हणतो, बाबा मला तुमचं हे ब्रेसलेट आपल्या गोडाऊनवर सापडलंय.
त्याबरोबर मग मात्र आता नागेश्वर घाबरतो जरा, त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.